मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। रायगड जिल्ह्यातील थाटाव MIDC मधील साधन नायट्रो केमिकल कंपनीत स्फोट होऊन 3 कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या कंपनीत मोठा स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज आल्याने खळबळ उडाली आहे। या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की 1 किलोमीटर परिसरात याचा आवाज आला। या स्फोटानंतर अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून बचावाचे काम सुरू आहे। रायगडच्या थाटाव MIDCत मोठा स्फोट झाल्याने 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे। रायगड जिल्ह्यातील थाटाव MIDC मधील केमिकल कंपनीत स्फोट होऊन 3 कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे। 1 किलोमीटर परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे म्हटले जात आहे, त्यामुळे स्फोटाच्या तीव्रतेचा अंदाज येतो। या मोठ्या स्फोटामुळे थाटाव MIDC परिसरात घबराट पसरली आहे। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे। या ठिकाणचा ढिगारा उपसून बचावाचे काम सुरू झाले आहे। साधन नायट्रो केमिकल कंपनीत हा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे। गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यात महाड MIDC येथे ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत मोठा स्फोट होऊन आग लागून त्यात 7 कामगार ठार झाले होते। या दुर्घटनेने या स्फोटाच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत। या स्फोटाने महाड MIDC हादरली होती। हा स्फोट झाला त्यावेळी 57 कर्मचारी या कंपनीत होते। विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत 125 जागांवर मतैक्य असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिली। त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत 288 पैकी उर्वरित 163 जागांवर मतभेद आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे। या बैठकांमध्ये जिंकलेल्या जागा त्याच पक्षाकडे ठेवण्याचा निर्णय झाला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपासाठी आतापर्यंत 3 बैठका घेतल्या आहेत। या 3 बैठकांमध्ये 125 जागांवर सहमती झाल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली। उर्वरित जागांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। अहमदनगरमध्ये बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की आम्हाला महायुतीचे आव्हान वाटत नाही, कारण राज्यातील जनतेने या सरकारला नाकारले आहे। लोकसभा निवडणुकीत ते दिसून आले आहे। यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळणार आहे असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला। ओबीसीतून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। 23 सप्टेंबर ऐवजी आज 12 तारखेपासूनच ते ठिय्या आंदोलन करणार आहेत। बार्शीच्या शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे। राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र पाठवून विशेष अधिवेशन बोलावण्यासंदर्भात मागणी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या वाकयुद्धामुळे आमदार राजेंद्र राऊत चर्चेत आले होते। गेल्या 2 दिवसांपासून भाजपाचे मुंबईतील नेते व माजी खासदार किरीट सोमय्या चर्चेत आहेत। भारतीय जनता पक्षाकडून किरीट सोमय्यांना आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रचार समिती सदस्य पदाची जबाबदारी देण्यात आली होती, पण सोमय्यांनी थेट नाराजी व्यक्त करत ही जबाबदारी नाकारली होती। तसेच पक्षाकडून अशी अवमानास्पद वागणूक पुन्हा देऊ नये असंही त्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केलं। त्यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर आता तो विषय संपल्याचं स्पष्टीकरण किरीट सोमय्यांनी दिलं। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले। त्यांना 19 ऑगस्ट रोजी खूप ताप आल्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते। 25 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। कुटुंबाने त्यांचा देह रुग्णालयाला दान केला आहे। CPIने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कॉम्रेड सीताराम येचुरी यांना श्वसनाचा गंभीर संसर्ग झाला होता। डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते। वृत्तसंस्था PTIने दिलेल्या माहितीनुसार त्यांना 19 ऑगस्ट रोजी खूप ताप आल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते। त्यानंतर त्यांना ICUमध्ये दाखल करण्यात आले होते। 72 वर्षीय CPM नेत्याचे नुकतेच मोतीबिंदूचे ऑपरेशनही झाले होते। तुम्ही शेर तर मी शेरणी, घर फोडले हे आधी अजित पवारांनी मान्य करावे असे पहिल्याच भाषणात भाग्यश्री आत्राम यांनी सुनावले आहे। अहेरी गडचिरोली मतदार